तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाला ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, पोळा अमावस्येनंतर कापूस पिकामध्ये आपल्याला जी काही महत्त्वाची फवारणी करायची आहे, ज्यामध्ये बोंडअळी आहे, बोंडसड, पातेगळ या ज्या काही 3 समस्या आहेत, तर या तिन्हींवर एकत्रित फवारणी आपल्याला कोणती करायची आहे याच्याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत. कारण शेतकरी मित्रांनो, अमावस्येच्या नंतर म्हणजेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपल्याला फवारणी करणं गरजेचे असतं. कारण अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री ज्या काही आळ्या आहेत, आळ्यांचे पतंग आहेत, हे अंडी घालतात आणि या अंडीमधून आळी बाहेर पडण्यासाठी कमीत कमी 2 दिवस लागतात. त्यामुळे कोणतीही अमावस्या असो शेतकरी मित्रांनो, अमावस्येच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जर आपण पिकामध्ये फवारणी केली तर आळ्यांपासून आपल्याला तिथं चांगल्या प्रकारे नियंत्रण आपल्याला मिळवता येतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्याला जी काही फवारणी करायची त्यामध्ये विषय महत्त्वाचा म्हणजेच आळीचं नियंत्रण, कापूस पिकावर जे काही थ्रिप्स आहे थ्रिप्सचं कंट्रोल, शिवाय पातेगळ ही समस्या आणि बोंडसड याच्याविषयी सविस्तर माहिती. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जे कोणी शेतकरी आणखी आपल्या बाकाला ॲग्रो पॅटर्न या चॅनलवर पहिल्यांदाच आले असतील तर अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्या समोरील नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आपल्या चॅनलवर शेतीविषयक येणाऱ्या सर्व माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, पोळा अमावस्येनंतर आपल्याला जी काही फवारणी करायची आहे, तर या फवारणीमध्ये आळीच्या नियंत्रणासाठी एक कीटकनाशक आणि रस शोषण करणारी कीड आणि थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी एक कीटकनाशक, अशी 2 वेगवेगळी कीटकनाशकं न घेता शेतकरी मित्रांनो, दोन्ही समस्या एकाच कीटकनाशकामध्ये नियंत्रणात येईल असं कीटकनाशक म्हणजेच ॲडामा कंपनीचं ट्रॅसिड. हे कीटकनाशक शेतकरी मित्रांनो, ज्यामध्ये डायफेन्थुरॉन प्लस स्पिनोटोरम हे 2 घटक एकत्र मिळतात, ज्यामुळे तुमच्या कापूस पिकातील जी काही रस शोषण करणारी कीड आहे, थ्रिप्स आहे, त्याचं चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं आणि शिवाय सर्व प्रकारच्या आळ्यांचे पतंग त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे नियंत्रण आपल्याला याच्यापासून मिळतं शेतकरी मित्रांनो. तर हे कीटकनाशक प्रति 15 लिटरच्या पंपसाठी 25 ml आणि 20 लिटरचा जर पंप असेल तर 30 ml फवारणीसाठी तुम्ही घेऊ शकता. आता ॲडामाचं ट्रॅसिड जर तुम्हाला मार्केटमध्ये मिळालं नाही शेतकरी मित्रांनो, कारण बऱ्याचदा लोकल मार्केटमध्ये काही औषधं मिळत नाही, तर याला पर्याय म्हणून शेतकरी मित्रांनो, इथं तुम्ही बायर कंपनीचा लेसेंटा, ज्यामध्ये 40% पिप्रोनिल आणि 40% इमिडाक्लोप्राइड हे 2 घटक येतात, थ्रिप्स आणि आपलं जे काही रस शोषण करणारी कीड आहे त्याच्या नियंत्रणासाठी. आणि आळीच्या नियंत्रणासाठी याच्या जोडीला शेतकरी मित्रांनो तुम्ही घरडा कंपनीचा हमला, ज्यामध्ये क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन हे 2 घटक मिळतात, हेचं कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला ॲडामाचं ट्रॅसिड मिळालं नाही तर लेसेंटाचं जे काही लेसेंटा आहे तर हे 8 ते 10 ग्रॅम प्रति 15 लिटरसाठी आणि 20 लिटरचं असेल तर 10 ग्रॅम. त्यासोबत जे काही घरडा कंपनीचा हमला आहे याचं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला 30 ml 20 लिटरसाठी आणि 25 ml 15 लिटरसाठी. त्यासोबत शेतकरी मित्रांनो, इथून पुढं येणारी जी काही कापूस पिकामध्ये बोंडसड येत असते, तर या बोंडसडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला या फवारणीमध्ये एक चांगल्या प्रकारचं दर्जेदार बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, बोंडसडीसाठी उत्तम बुरशीनाशक म्हणजेच ब्लू कॉपर, ज्यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईड हा घटक आपल्याला मिळतो. तर हे बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 30 ग्रॅम. त्यानंतर इथून पुढं जास्तीत जास्त पातेगळ होणार नाही, सेटिंग चांगल्या प्रकारे होईल आणि जी काही बोंड आहे तर त्या बोंडसुद्धा टपोऱ्या साईजची होईल. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्याला या फवारणीमध्ये 20% बोरॉन असलेलं कोणत्याही कंपनीचं घ्या, बोरॉन घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो प्रति 15 ते 20 लिटरच्या पंपसाठी 20 ते 25 ग्रॅम. त्यासोबत आपल्याला फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो 100 ग्राम युरिया हा प्रतिपंप कंपल्सरी त्या ठिकाणी घ्यायचा आहे. युरियामुळे तुम्ही जी काही औषधी फवारता शेतकरी मित्रांनो, ती औषधी कापासीच्या पानामध्ये चांगल्या प्रकारे लवकर त्या ठिकाणी जिरली जातात आणि जर पाऊस आला तर औषधी धुवून जाण्याचा धोका कमी असतो आणि त्याचा रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला चांगला येतो. त्यामुळे प्रतिपंप आपल्याला 100 ग्राम युरिया फवारणीमध्ये या ठिकाणी घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं पोळा अमावस्येनंतर म्हणजेच 4 आणि 5 सप्टेंबरला ही महत्त्वाची फवारणी कापूस पिकामध्ये करून घ्या शेतकरी मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट येईल, आळ्यांपासून त्या ठिकाणी चांगलं नियंत्रण मिळेल आणि जे काही रस शोषण करणारी कीड आहे, थ्रिप्स आहे, त्याचं पण नियंत्रण त्या ठिकाणी चांगलं होईल. शिवाय बोंडसड कंट्रोलमध्ये राहील आणि
जी काही पातेगळ ही समस्या आहे ही पण तुम्हाला तिथं जास्त भेडसावणार नाही. बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. अशीच एक नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.